ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते किल्लेदारांपासून. तर आता इथे सगळेजण डिनर करायला बसलेले असतात. अर्जुन, सायली, राकेश, प्रतिमा आणि सुमन. तर प्रतिमा बघत असते अर्जुन सायलीकडे. तर आता सुमनला ती खुणावते. तर आता सुमन सुद्धा बघते अर्जुन सायलीला. अर्जुन असं म्हणते प्रतिमा, तुला भात वाढू का? नाही असं म्हणतो अर्जुन. अर्जुन लाजू नको, तुझंच घर आहे असं म्हणतो राकेश. जेवण होत आलंय माझं आता असं म्हणतो अर्जुन. अर्जुन, सायली, तुम्ही दोघं आज अगदी शांत शांत आहात, काय झालंय का असं म्हणते सुमन. तर अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात. नाही काही नाही असं म्हणते सायली. तर इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर ते सुद्धा जेवत असतात. तर आता प्रताप म्हणतो, हे काय अस्मिता अजून जेवायला कशी काही नाही आली असं म्हणतो प्रताप. ती मगाशीच जेवली, आता ती गोलूला झोपवती असं म्हणते कल्पना. वहिनी, उद्या पुरण करायचं असेल ना, डाळ भिजत घालू असं म्हणते विमल. का असं म्हणते कल्पना. तुम्ही विसरलात का, उद्या वटपौर्णिमा आहे असं म्हणते आता विमल. हो खरंच की असं म्हणते कल्पना. विसरले होते मी, डोक्यातूनच निघून गेलं होतं असं म्हणते ती. डॅड, बघताय ना तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली की मम्मा आता तुमच्यासाठी पूजा करायलाच विसरली असं म्हणतो अश्विन. काय हे कल्पना असं म्हणतो प्रताप. हे बघ, तुला जर पुढचे 7 जन्म मी नवरा म्हणून नको असेल तर मला तसं क्लिअर सांगून टाक असं म्हणतो तो. गप्प बसावं असं म्हणते कल्पना. हो सायली आपल्या घरी आल्यापासून सगळं तीच लक्षात ठेवते, ती ना सगळ्याची तयारी करते आणि मग मला आठवण करून देते, म्हणून माझ्या लक्षात नाही राहिलं असं म्हणते कल्पना. आणि तसंही उद्या आम्ही पूजा आणि उपवास दोन्हीही करणारच आहे असं म्हणते कल्पना. हा पण मम्मा असं म्हणतो अश्विन. सायली वहिनीला उद्या उपवास नको करू देवसा असं म्हणतो अश्विन. नाहीच करू देणार असं म्हणते कल्पना. आणि तसंही ना गरोदरपणामध्ये पूजा करायचीच नसते असं म्हणते कल्पना. पण वहिनी, सायली तर नाही माहिती आहे ना असं म्हणते विमल. हा तिला तरी फोन करून सांगते, म्हणजे ती उगाचच उपवासाचा घाट घालायची ना असं म्हणते कल्पना. तर आता कॉल करते ती सायलीला. तर आता कॉल आलेला असतो सायलीला. तर ती कॉल घेते आता. बोला आई असं म्हणते सायली. काय ग कशी आहेस असं म्हणते कल्पना. मी बरी आहे असं म्हणते सायली. बघ सायली, तू इथे नाही आहेस ना तर आम्हाला सगळ्यांना खूप चुकल्यासारखं होतंय ग असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता सगळेच असत असतात सुभेदार मंडळी. खरं तर मला पण तुमची खूप आठवण येते, पण सुमन काकू आणि प्रतिमा त्या माझे इथे खूप लाड करतायत असं म्हणते सायली. मामा सहज फोन केलाय ना असं म्हणतो अर्जुन. मी सायलीला हे सांगायसाठी फोन केला होता की उद्या वटपौर्णिमा आहे असं म्हणते कल्पना. पण सायली, उद्याची पूजा आणि उपवास हे दोन्ही तू करायचं नाही असं म्हणते कल्पना. हो आई, प्रतिमा त्याने मला सांगितलं असं म्हणते सायली. गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा करायची नसते. पण आई, मी निदान उपवास तरी करते ना असं म्हणते सायली. नाही सायली असं म्हणते प्रतिमा. तू फक्त हात जोडून देवाकडे प्रार्थना कर की मला हाच नवरा 7 जन्म मिळू देत असं म्हणते आता प्रतिमा. एवढंच पुरे असं म्हणते ती. अगं मी सुद्धा की नाही अस्मिता, अर्जुन आणि अश्विनच्या तिघांच्या वेळेला वटपौर्णिमेची पूजा केली नव्हती असं म्हणते कल्पना. आई, पण तरी सुद्धा गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करायचा वेगळा कुठला तरी मार्ग असेल ना असं म्हणते सायली. तू दरवेळेला हट का करतेस बायको असं म्हणतो अर्जुन. आणि चिडतो तो खूप सायलीवरती. प्रेग्नंट असताना तुला कुठलीच रिस्क घ्यायचं नाही माहिती आहे ना, तरी तू रिस्क घेत असतेस. कधीतरी ऐकायला शिक ना असं म्हणतो अर्जुन. आणि जोरात ओरडतो तो. बरोबर अर्जुन, तू चिडू नकोस, जेव बरं असं म्हणते सुमन. पोट भरलंय माझं असं म्हणून अर्जुन निघून जातो तिथून ताट अर्धवटच सोडून. तर आता सायली बघते सुमनकडे आणि प्रतिमाकडे. काय ग असं म्हणते कल्पना. अर्जुनला अचानक काय झालं असं म्हणते कल्पना. काय नाही आई, अहो मी उपासाचा हात धरला ना म्हणून जरा चिडले असं म्हणते सायली. बरं हे बघ, मी उद्या तिथेच येते. मी, प्रतिमा आणि सुमन आम्ही उद्या तिघे एकत्रच पूजा करायला जाऊ असं म्हणते आता कल्पना. चालेल असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक हो, सुमनला काय सुख मिळालेलं आहे, तर ती त्या नागराजसाठी आता उपवास करणार उद्या वटपौर्णिमाचा. खरंच काही दाखवतात ना सिरियल मध्ये, आता सुमन करणं वटपौर्णिमाचा उपवास त्या नागराजसाठी, हे तर बघणं खूपच आश्चर्य आहे खरंच प्रेक्षक हो. वहिनी, मी सगळी तयारी करून ठेवते असं म्हणते सुमन. उद्या कल्पना वहिनी आल्या की आपण निघूया असं म्हणते सुमन. बापरे, केवढी उत्सुकता बघा नागराजसाठी उपवास करण्याची या सुमनची. तर इथे राकेश मनातल्या मनात म्हणत असतो, काहीतरी भांडण नक्कीच झालंय सायली आणि अर्जुन मध्ये, मला नक्कीच जाणून घेण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणतो तो. सायली म्हणते मी आलेच. तर आता निघून जाते ती अर्जुनच्या मागे मागे. तर आता राकेश खालीच बसलेला असतो. सुमन असं म्हणते प्रतिमा, सायलीचा अर्जुनवर एवढं प्रेम आहे की उद्याची वटपौर्णिमा साजरी नाही करायची असं म्हटल्यावर तिचा जीव अगदी खारीवर झालाय असं म्हणते प्रतिमा. तरी ते परत विमल आणि कल्पनाला दाखवलंय. वहिनी, हळदी कुंकवाचं भांड मी आता त्याच्यामध्ये ठेवते असं म्हणते ती. तेवढ्यातच प्रताप येतो. हे काय, वटपौर्णिमेची तयारी अजून झाली नाही असं म्हणतो प्रताप. होती तयारी असं म्हणते विमल. सायली ताई नाही आहेत ना, त्यामुळे एक एक गोष्ट आठवून त्याची तयारी करावी लागते असं म्हणते विमल. नेहमी तुम्हाला बघावे सुद्धा काही लागत नाही हो ना असं म्हणतो प्रताप. तर इथे कल्पनाला थोडा राग आलेला असतो. तेवढ्यातच तिथे अस्मिता येते आणि ती बघते कल्पनाकडे. कल्पना असं म्हणतो प्रताप, काय झालंय, तू गप्प काय आहेस असं म्हणतो प्रताप. उद्या सायलीला पूजा करता येणार आणि ह्याला आनंदाचं कारण आहे असं म्हणते कल्पना. पण उद्या अस्मिताला पूजा करता येणार नाही ह्याला काय आनंदाचं कारण नाही असं म्हणते कल्पना. तर अस्मिता हे सगळं ऐकलेली असते. उद्या अस्मिताच्या मनाची काय अवस्था असेल काय माहित असं म्हणते कल्पना. असं म्हणतो प्रताप. मलाही तिची काळजी वाटतेय, पण तू स्ट्रेस नको घेऊस असं म्हणतो प्रताप. मी बोलतो तिच्याबरोबर. तिचं मन शांत कसं राहील हे बघायला हवं आपल्याला असं म्हणतो प्रताप. अस्मिताचा चेहरा पडलेला असला ना की मला बघत नाही हो असं म्हणते कल्पना.
पण त्या सचिनची तर लायकी नाही आहे की त्याच्याकरता कोणी दुःखात राहावं असं म्हणते कल्पना. आणि तरी सुद्धा उद्या मी आणि प्रतिमा जेव्हा पूजेला जाऊ तेव्हा अस्मिताला थोडं वाईट तर नक्कीच वाटेल असं म्हणते कल्पना. हे सगळं ऐकत असते अस्मिता. तर आता इथे अर्जुनला काम करायचं दाखवलंय. तो लॅपटॉपवरती काम करत असतो. तर तो विचार सुद्धा करत असतो. तर त्याला आठवतं आपण जसं महिपतला ठरवून प्रतिमा त्यांसमोर आणलं होतं तसाच तो अपघात पुन्हा घडवून आणला तर असं म्हणते सायली. तर त्याला आठवतं ते सगळं. माझ्या बालपणीच्या सगळ्या गोष्टी परत परत माझ्या समोर दिसत आहेत. मला तर अशी भीती वाटत होती की मला पुन्हा कधी काही आठवेल की नाही असं म्हणते सायली. एकच आशा आहे समोर. प्लीज एवढं करून द्या असं म्हणते आता इथे सायली. तर त्या ऍक्सिडेंट बद्दल ती त्याच्याकडे विनंती केलेली असते. तिच्यामुळे त्याला दुःख झालेलं असतं. तर सायली येते आता. तर आता अर्जुन बघतो तिच्याकडे. तर आता सायली बाजूला येऊन बसते तिच्या. तर आता तो हेडफोन्स घालून बसतो. सायली मात्र झोपायला आलेली असते. तर आता ती झोपते तिच्या बाजूला चिडून. अर्जुन मात्र आपलं काम करत असतो. तर सायलीला त्याचा आवाज ऐकून खूप कंटाळा येत असतो. तर आता ती हेडफोन्स काढते. माझा राग त्या लॅपटॉपवर काढण्याची काही एक गरज नाही असं म्हणते सायली. उद्या मी वडाची पूजाही करणार नाही आणि उपवासही धरणार नाही आणि अपघात तुम्ही सांगितल्याशिवाय पुन्हा घडवूनही आणणार नाही असं म्हणते सायली आणि झोपते परत. आणि अर्जुन तिच्याकडे बघतो मात्र ती झोपते आता. खूप चिडलेला असतो अर्जुन. मी एक बाप म्हणून आणि नवरा म्हणून तुला ही परमिशन नाही देऊ शकत असं म्हणतो आता अर्जुन मनातल्या मनात. तर ते परत प्रतिमाला दाखवलंय. हो ना, चला तुम्हाला माझी कल्पना आवडली ते बरं झालं असं म्हणते प्रतिमा. आता जसं ठरलंय ना तसं सगळं उद्या पार पडायचं असं म्हणते प्रतिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी सायलीच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसता कामा नाही. बरं असं म्हणते ती आणि उद्या भेटूच असं म्हणते आणि फोन ठेवते. तर कुणाला तरी फोन केलेली असते प्रतिमा सायलीसाठी. तर आता दुसऱ्या दिवस उजाडलेला असतो. तर आता कल्पना खूप छान तयार होऊन आलेली असते. कल्पना असं म्हणतो प्रताप. अगं किती छान दिसतेस तू असं म्हणतो प्रताप. खरंच काय असं म्हणते कल्पना. ताई तुम्ही सांगितलं होतं ना तसं पूजेचं ताट तयार केलंय आणि हो निघाला तर उशीर करू नका नाहीतर पाऊस वाढेल असं म्हणते विमल. हो निघतेच आहे मी असं म्हणते कल्पना. तर प्रताप म्हणतो अश्विन उगाच जे मग मला उद्या चिडवत होतो. 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून आज किती उत्साह तयार झाले बघ असं म्हणतो प्रताप. तुम्ही खरंच खूप लकी आहात डॅड असं म्हणतो अश्विन. सगळ्यांनाच अशी प्रेम करणारी बायको नाही भेटत असं म्हणतो अश्विन. सगळ्यांचे चेहरेच उतरतात हे ऐकल्यावर. माझ्या मुलांच्या नशिबात हे काय आले असं म्हणते कल्पना. अश्विनला तर वाटतंच आहे की त्याच्यासाठी पूजा करणारं कोणीच नाही आणि अस्मिता तर हळवी झाली तर असं म्हणते कल्पना. तेवढ्यातच अस्मिता येते. अस्मिता सुभेदार असं म्हणत कुणीतरी येतं. या मीच असं म्हणते अस्मिता. तर एक पार्सल आलेलं असतं तिच्यासाठी. थँक्यू असं म्हणते अस्मिता. अस्मिता असं म्हणतो प्रताप. अगं आज काय शॉपिंग केलीस तू असं म्हणतो प्रताप. शॉपिंग नाही डॅड माझ्यासाठी आणि अश्विनसाठी खास गिफ्ट आणलंय असं म्हणते ती. पण आपल्यासाठी कोणी का पाठवलंय असं म्हणतो अश्विन. सांगते असं म्हणते अस्मिता. विमल प्लेट घेऊन ये असं म्हणते आता अस्मिता. तर प्लेट घेऊन येते विमल. तर आता बाहेर काढते तिच्यामध्ये काय असतं ते. पेस्ट्रीज असं म्हणतो प्रताप. अगं अस्मिता कुणाचा वाढदिवस आहे का आज असं म्हणतो प्रताप. आज एक खास दिवस आहे डॅड. मी आणि अश्विन 7 जन्म आमच्या विचित्र जोडीदाराबरोबर राहण्यापासून वाचलो. आमच्यावरचं खूप मोठं संकट टळलं. मग हा खास दिवस सेलिब्रेट करायला नको म्हणून ह्या पेस्ट्रीज आमच्यासाठी कोणीतरी पाठवले असं म्हणते अस्मिता. अगं पण पाठवलं तरी कोणी असं म्हणते कल्पना. सांगते असं म्हणते अस्मिता. तर तेवढ्यातच कॉल आलेला असतो. पहा जिने पाठवले ना तिचाच कॉल आहे असं म्हणते अस्मिता. हाय सायली असं म्हणते अस्मिता. खाली का पेस्ट्री असं म्हणते आता सायली. हो आम्ही सेलिब्रेशन सुरूच करणार आहोत असं म्हणते अस्मिता. सायली असं म्हणते कल्पना. अगं तू अस्मिता आणि अश्विनच्या करता पेस्ट्रीज पाठवले आहेत असं म्हणते कल्पना. हो आहे असं म्हणते सायली. आज वटपौर्णिमाचा दिवस आहे म्हटलं आजच्या दिवशी अस्मिता कशी आहे हे बघण्यासाठी मी फोन केला होता. मग आम्ही दोघींनी एकच गोष्ट ठरवलं की असाच जोडीदार असण्यापेक्षा नसलेला बरा असं म्हणते सायली. आणि त्यांच्यापासून ह्यांची सुटका झाली त्याच्यामुळे दिलाय हा केक असं म्हणते ती. तू बरोबर बोलते सायली. आजचा दिवस वाईट वाटून घेण्याचा नाही आहे असं म्हणतो अश्विन. सेलिब्रेट करण्याचा आहे असं म्हणतो तो. आणि म्हणूनच छळणाऱ्या नात्यांपासून सुटका झाली हे सांगण्यासाठी तुम्हाला मी पेस्ट्री पाठवून दिली असं म्हणते ती. तर आता अस्मिता म्हणते मज्जा करूया म्हणजे आपलं ठरलं होतं ना एकत्र सेलिब्रेशन करायचं ते असं म्हणते अस्मिता. तू पेस्ट्री ऑर्डर नाही केली स्वतःसाठी असं म्हणते अस्मिता. असं काय करतेस तू. असं तुझा वटपौर्णिमेचा उपवास पण नाही आहे ना असं म्हणते अस्मिता. उपवास नाहीच आहे माझा असं म्हणते सायली. पण तुमच्यासाठी म्हणून तुमच्याबरोबर मी सुद्धा पेस्ट्री खाणार आहे असं म्हणते आता सायलीने दाखवते पेस्ट्री. तर आता अश्विन पण हसतो. सायली असं म्हणते कल्पना. काय कमाल आहे तुझी. अगं एखादी बाई ना गरोदरपणामध्ये स्वतःच आणि बाळाचेच विचार करते. त्यातून तू आता माहेरपणाला गेली आहेस तरी सुद्धा तू आमच्यापैकी सगळ्यांचा विचार करतेस असं म्हणते कल्पना. आणि अजूनही तिथे असून सुद्धा हिला माझीच काळजी असं म्हणते अस्मिता. आपण शरीराने जरी वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी मनाने एकत्रच आहोत ना असं म्हणते सायली. बरं चला पेस्ट्री खा बघू असं म्हणते सायली. तर हो असं म्हणतो होता अश्विनाने. आता तो उघडतो पेस्ट्रीज. तर पेस्ट्रीज बाहेर काढतो तो आणि ठेवतो दोन्ही पेस्ट्रीज प्लेटमध्ये. तर आता खायला सुरुवात करतात दोघे आणि अस्मिता आता घेते आपला शेअर आणि आता ती अश्विनला खाडवते आणि तो सुद्धा काढवतो अस्मिताला. दोघे एकमेकांना भरवतात. सायली वहिनी आता तुझी टर्न असं म्हणतो अश्विन. तर आता इथे सायली सुद्धा खाते. गुड असं म्हणतो अश्विन. बरं आता मी फोन ठेवते हा. प्रतिमा त्यांनी सुमन काकू पूजेला जात आहेत ना त्याच्या गडबडीत आहेत. हो अगं मी पण पोचतेच आहे असं म्हणते कल्पना. हो आई लवकर आहे असं म्हणते सायली. हो असं म्हणते कल्पना.
बाय असं म्हणतात अश्विन आणि अस्मिता तर फोन ठेवते ती. खरं तर मगासपासून मी खूप अस्वस्थ होते, पण आता तुम्हा दोघांना मी आनंदात बघितलंय ना, मग मी आता पूजा अगदी खुशीने करेन असं म्हणते आता कल्पना. खुशाल जा पूजेला असं म्हणतो प्रताप. आणि 7 जन्म काय 14 जन्मासाठी आपला संसार मागून घे असं म्हणतो प्रताप. तोपर्यंत मी इथे पेस्ट्री खातो असं म्हणतो तो. तुम्ही सुद्धा असं म्हणते अस्मिता. म्हणजे असं म्हणतो प्रताप. माझी मुलं असे आनंदात आहेत ना, मग मी सेलिब्रेट नको करायला का असं म्हणतो आता प्रताप. अरे माझं कुठे काय प्रॉब्लेम आहे त्या इथे असं म्हणतो तो. तर आता पेस्ट्री खायला घेतो प्रताप सुद्धा. तुम्ही खा पेस्ट्री मी जाते असं म्हणते आता कल्पनाने जाते ती पण. ह्या डॅड असं म्हणतो अश्विन आणि आता प्रताप सुद्धा खातो पेस्ट्री. मस्त असं म्हणतो आता प्रताप. तर आता सायलीला दाखवलंय तिथे आता फ्रीज बंद करते. तेवढ्यातच प्रतिमा आणि सुमन येतात. किती छान दिसतंय तुम्ही दोघी असं म्हणते सायली त्यांना बघून. मला पण वडाची पूजा करता आली असती तर किती बरं झालं असतं ना असं म्हणते सायली. अगं तुला चांगल्या कारणासाठी पूजा करता येत नाही ना, मग काय हरकत नाही असं म्हणते सुमन. चल आपण पूजेची तयारी करू असं म्हणते आता प्रतिमा. वहिनी असं म्हणते सुमन. मी रीत म्हणून पूजा करायला येते तरी, पण हा असला नवरा 7 जन्म नको मिळाला असं म्हणते सुमन. सुमन काकू असं म्हणते सायली. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. उलट देवाकडे अशी प्रार्थना करा की तुमच्या नवऱ्याला ह्याच जन्मात पश्चाताप हो असं म्हणते सायली. चल असं म्हणते आता प्रतिमा. मी आणते असं म्हणते ती. तर आता सायली काहीतरी आणायला जाते. हो दे असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायली वरती जाते. बरं झालं सगळं करून असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायली दोन्ही ताटं घेऊन जात असते. तर आता ती घेऊन जाते. तर आता तयारी करत असतात प्रतिमा, सुमन आणि सायली. तर तिघेही खूप जास्त बिझी पण असलेलं दाखवलंय. काय तयारी सुरू आहे पूजेची असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन आलेला असतो. तर तुझ्यासाठी मी कॉफी आणते असं म्हणते सुमन. यस प्लीज असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली चिडलीच असते अर्जुनवरती. अर्जुन मात्र बघतच असतो तिच्याकडे. तर प्रतिमाला कळतं हे दोघे भांडलेत म्हणून. प्रतिमा दोघांच्या चेहऱ्याकडे बघत असते. तेवढ्यात सुमन येते कॉफी घेऊन. अर्जुन हे घे असं म्हणते सुमन. तर आता अर्जुन घेतो कॉफी पिण्यासाठी. तर आता प्रतिमा बघतच असते सायलीकडे. वहिनी असं म्हणते सुमन. तुम्ही कुणाची वाट बघताय का असं म्हणते आता सुमन. तुम्ही असं का कोणाची वाट बघताय, पण भाऊजी ते येणार नाहीत ना इतक्या लवकर असं म्हणते आता सुमन. कुणाची वाट बघताय एवढी असं म्हणते ती. आणि सगळं विचारत असते इथे प्रतिमाला. सायली ताई म्हणत आता तिच्या आश्रमातले सगळे मुलं येतात. हळूहळू असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर कल्पना सुद्धा आलेली असते. तुम्ही सगळे असे अचानक कसं काय आलात असं म्हणते सायली. आम्हाला प्रतिमा ताईंनी आमंत्रण दिलंय असं म्हणते कुसुम. अगं याने मला सांगितलं तर वट पौर्णिमेची पूजा करता येणार नाही म्हणून तू नाराज आहे ना, म्हणून तुझा मूड कसा काय नीट होणार. त्यासाठी जादूची कांडी कुठली मी आणि मुलं असं म्हणते कुसुम. तर मुलं आलेली असतात अनाथाश्रम मधून. अगं काही नाही, काल प्रतिमाचा मला फोन आला होता तेव्हा आम्ही दोघींनी असं ठरवलं की तुला सरप्राईज देण्याकरता त्या सगळ्यांना इथे बोलवायचं म्हणून असं म्हणते कल्पना. तुमचे सगळ्यांचे आभार मी कसे मानू कळत नाही मला असं म्हणते सायली. अगं आभार कशाला मानायचे असं म्हणते प्रतिमा. बरं पटकन पूजा करून येतो, तुम्ही गप्पा मारत बसा हा असं म्हणते आता कल्पना. तर चला असं म्हणते ती कल्पना. तर आता प्रतिमा, सुमन आणि प्रतिमा जातात वडाची पूजा करण्यासाठी आणि अर्जुन, मुलं आणि सायली मात्र घरातच असतात. थँक्यू सो मच तुम्ही आलात असं म्हणतो अर्जुन. तुम्ही आलात ना म्हणून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल तरी आलाय असं म्हणतो अर्जुन. आता सायली ताईचा बाळ झाल्यावर ना आम्ही तिच्याशी खूप खेळणार आहे असं म्हणतात ती मुलं. येस असं म्हणतो अर्जुन. सायली ताई ना गरोदर आहे तर तिला तुम्ही त्रास नाही द्यायचा हा असं म्हणते आता कुसुम. त्या सगळ्या मुलांना तिला त्रास नाही द्यायचा असं म्हणते ती आणि ओरडते. कुसुम ताई ह्याच्या दग्याने मला काही त्रास होणार नाही, उलट हे त्यांना आधीच सांगितलं असतं ना तर माझ्या बाळांसाठी काहीतरी खायला केलं असतं ना मी असं म्हणते सायली. घ्या असं म्हणते कुसुम. बरं मला सांगा चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम तुम्ही खाणार आहात ना असं म्हणतो अर्जुन. मी असं म्हणतात सगळेजण आणि कुसुम सुद्धा. तुम्ही पण असं म्हणतो अर्जुन. ह्यांच्यासाठी असं म्हणते आता कुसुम. तर आता अर्जुन हसतो. तर सगळी मुलं सुद्धा असतात. सगळ्यांसाठी ऑर्डर करतो असं म्हणतो अर्जुन आणि ऑर्डर करतो तो. चालेल असं म्हणून उड्या मारते कुसुम. कुसुम ताई असं म्हणतो तो मुलगा. चिडका बिब्बा जरा आज चांगलाच वागतोय असं म्हणतो तो मुलगा. अर्जुन पण ऐकतो. चिडका बिब्बा वगैरे नाही म्हणायचा त्यांना असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन उभारतो म्हणतो काय म्हटलास चिडका बिब्बा कुणाला बोललास तू असं म्हणून अर्जुन ओरडतो. अर्जुन सर नाही असं म्हणते आता कुसुम. चूक माझी आहे हो, मी काय आहे ना त्यांच्या समोर तुम्हाला काही पण असं म्हणते ती. अर्जुन खूप जास्त चिडलेला मुद्दाम ऍक्टिंग करतो. कुसुम आता आपल्या कानाला हातच धरते. तर आता अर्जुन म्हणतो आज या मुलांना अगं बाई असं म्हणते कुसुम. सगळं माफ आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळे हसतात. बरं तुम्हाला आत बसून गप्पा मारायचे आहेत की बाहेर माझ्यासोबत खेळायला यायचं असं म्हणतो अर्जुन. चला चला आपण बाहेर खेळूया असं म्हणतो अर्जुन आणि सगळी मुलं बाहेर जातात खेळायला. बाई असं म्हणते कुसुम. बस ये इथे असं म्हणते तिने बसवते सायलीला. काय गे सायली अगं अर्जुन मध्ये किती फरक आलाय असं म्हणते ती. आधी त्यांना मुलं अजिबात नाही आवडायची आणि आता बघ आता ते स्वतः बाबा होणार आहेत ना म्हणून इतकी काळजी करायला लागले तसं म्हणते सायली. दुसरी एखादी कितीही महत्वाची गोष्ट असली ना तरी त्यांना ही काळजीच जास्त मोठी वाटायला लागली असं म्हणते सायली. आता काय तुझी काळजी करणं ह्यापेक्षा मोठी गोष्टी काय आहे असं म्हणते कुसुम. बरं मला सांग तुझी तब्येत कशी आहे असं म्हणते कुसुम. मळमळत का आता. नाही असं म्हणते सायली. नाही ना असं म्हणते कुसुम. तर आता ते गप्पा करत असतात सायली आणि कुसुम दोघे. आणि आता ऑडिओ मात्र बंद आहे बघा प्रेक्षक. आणि दोघे खूप हसायचं वगैरे दाखवले आणि गॉसिप करत असतात. तर आता बघ इथे समजून वगैरे तरीक्यामध्ये काय ते अर्जुन आणि सायली बोलत असतात त्या ऍक्सिडेंट बद्दल. तर आता तुला काहीतरी सांगायचं म्हणतो अर्जुन. तर कशाबद्दल असं म्हणते सायली. तो ऍक्सिडेंट आपण परत रिक्रिएट करूया असं म्हणतो अर्जुन. खरंच असं म्हणून खुश होते
सायली, तुझं जर बालपण आठवणार असेल त्या रिक्रिएशनने तर ती रिस्क आपण घेऊया असं म्हणतो अर्जुन. पौर्णिमेच्या दिवशी हे रिक्रिएट करू, पण ह्या रिक्रिएशन मध्ये मी सुद्धा सामील असणार असं म्हणतो अर्जुन. हे रिक्रिएशन तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणीन ह्याची मी काळजी घेईन असं म्हणतो तो. तर मग ठरलं तर मग असं म्हणते ती सायली. तर अर्जुन पण म्हणतो ठरलं तर मग. तर प्रेक्षक एपिसोड इथेच संपतो आणि रिकॅप सुद्धा. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक्सक्लुसिव्ह पिक हवायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.